नमस्कार. सायन्स एन-सी-आर-टी वाचला आहे ना? मग एम-पी-एस-सीमध्ये सायन्स क्वेश्चन्स चुकतात का? समजून घ्या, प्रॉब्लेम तुमचा नाही, अप्रोच चुकीचा आहे. बरेच स्टुडंट्स म्हणतात, सर एन-सी-आर-टीमधली प्रत्येक लाईन वाचली, 3 वेळा वाचली. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं पूर्ण केलं, पण एक्झाममध्ये सायन्सचे मार्क्स येत नाहीत. याचं कारण समजून घ्या. एन-सी-आर-टी तुम्हाला फॅक्ट्स देतो, एम-पी-एस-सी विचारतो ॲप्लिकेशन. याचं कोर ट्रूथ हे आहे, एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं अनिवार्य आहे. एन-सी-आर-टी वाचणं अत्यंत आवश्यक आहे. मी कधीच म्हणणार नाही की एन-सी-आर-टी सोडून द्या, पण एन-सी-आर-टी एकटं पुरेसं नाही. सायन्समध्ये रट्टा चालत नाही, थिंकिंग चालतो, एलिमिनेशन लॉजिक चालतो. पहिला चुकीचा समज, एन-सी-आर-टीमध्ये लाईन आहे म्हणजे क्वेश्चन सोपा आहे. असं नाही, समजून घेऊया. एन-सी-आर-टीमध्ये लिहिलं आहे फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन रिलीज होतो. हा फॅक्ट बरोबर आहे. आता एम-पी-एस-सीचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीजेस इन लिफ सेल्स ड्युरिंग फोटोसिंथेसिस? ऑप्शन्स: ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी ग्लुकोज, ऑप्शन डी वॉटर. बहुतेक स्टुडंट्सला काय करतात? एन-सी-आर-टीची लाईन आठवतात, ऑक्सिजन रिलीज होतो आणि ऑप्शन बी निवडतात. हे चुकीचं आहे. का? ऑक्सिजन प्लांटमधून रिलीज होतो म्हणजे बाहेर जातो, पण सेलच्या आत ग्लुकोज तयार होतो, ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. म्हणून बरोबर आन्सर सी, दॅट इज ग्लुकोज. लक्षात ठेवा, एन-सी-आर-टीची फॅक्ट सेम आहे, क्वेश्चनचा अँगल वेगळा आहे. एन-सी-आर-टी सांगतो काय रिलीज होतं, एम-पी-एस-सी विचारतो काय इन्क्रीज होतो. दुसरा चुकीचा समज, सायन्स म्हणजे डेफिनेशन्स लक्षात ठेवणं नाही. एम-पी-एस-सीला रट्टा नको आहे. त्यांना प्रोसेस समजायला हवी, कॉज आणि इफेक्ट समजायला हवं. क्वेश्चन बघा, रस्टिंगसाठी काय आवश्यक आहे? ऑक्सिजन आणि मॉइश्चर, बरोबर. पण पुढचा क्वेश्चन, प्युअर ऑक्सिजनमध्ये रस्टिंग का होत नाही? रस्टिंगसाठी ऑक्सिजन आणि मॉइश्चर दोन्ही लागतात. मॉइश्चर नसेल तर ऑक्सिजन एकटा काम करू शकत नाही. एन-सी-आर-टी प्रोसेस देतो, कंडिशन्स कधी काम करतात हे तुम्ही समजून घ्यायचं असतं. तिसरा चुकीचा समज, एन-सी-आर-टी एकटं पुरेसं आहे. एन-सी-आर-टी फाउंडेशन देतो, बेस देतो, पण एम-पी-एस-सी एलिमिनेशन स्किल तपासतो. क्वेश्चन, विच व्हिटॅमिन इज वॉटर सोल्युबल? ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन के. एन-सी-आर-टी वाचलं असेल तर माहीत आहे बी आणि सी वॉटर सोल्युबल आहेत, पण ऑप्शनमध्ये बी नाही, तेव्हा एलिमिनेशनने सी हाच ॲन्सर. ही स्किल प्रॅक्टिस करायची, एन-सी-आर-टी नाही शिकवत, तुम्ही डेव्हलप करायची असते. तर योग्य अप्रोच काय आहे? सायन्स वाचताना 3 प्रश्न विचारा. पहिला, प्रोसेस नक्की काय आहे? एक्झाम्पल फोटोसिंथेसिस, CO2 आणि वॉटर. लाईट एनर्जी घेते, ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार करते. दुसरा, इनपुट आउटपुट काय बदलतं? इनपुट कमी होतं म्हणजे CO2 वॉटर, आउटपुट वाढतं म्हणजे ग्लुकोज ऑक्सिजन. तिसरा, कंडिशन बदलली तर लाईट नाही, प्रोसेस थांबते, CO2 नाही, प्रोसेस थांबते. इथे एलिमिनेशन काम करते, इथे एम-पी-एस-सी टेस्ट करते. आता असं करा, एन-सी-आर-टी लाईन वाचली, बुक बाजूला ठेवा, स्वतःला विचारा हा कॉन्सेप्ट एम-पी-एस-सी कसा ट्विस्ट करेल? एन-सी-आर-टी सांगतो इव्हॅपोरेशन कॉजेस कूलिंग. एम-पी-एस-सी विचारतो वाय डज डेझर्ट कूल फास्टर ॲट नाईट? कारण मॉइश्चर नाही, हीट ट्रॅप होत नाही. ही थिंकिंग आली तर तुम्ही एम-पी-एस-सी लेवलला पोहोचता. लक्षात ठेवा, सायन्स अवघड नाही, ब्लाइंड रीडिंग अवघड आहे. लक्षात ठेवा, सायन्स अवघड नाही, ब्लाइंड रीडिंग अवघड आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये इकॉनॉमीमधले ते बेसिक कॉन्सेप्ट जे बहुतेक स्टुडंट्स इग्नोर करतात आणि तेच कॉन्सेप्ट्स प्रिलिम्समध्ये रिपीटेडली विचारले जातात. त्यामुळे सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.